दुसरी गोष्ट म्हणजे तेल आल्यावर तुम्ही यासाठी काय केलं? काय झालं, पहिल्यांदा आम्हाला तेलाचे डाग वगैरे दिसायला लागले. मग गायडिंग आम्हाला भोवाळ्याच्या साहेबांचं होतं. मग जास्तच डाग दिसायला लागल्यानंतर त्यांना सांगितलं, आम्ही दाखवून दिलं. मग त्यांनी सांगितलं तेलबान रामबाण म्हणून एक औषध आहे म्हणले, घेऊन या नवक्रांतीमधनं आणि फवारा, त्याचा काय अनुभव येतो का बघा म्हणजे. त्यांच्याप्रमाणे आम्ही आणून फवारलं. आतापर्यंत अनेक औषधं फवारली आम्ही. पण ज्या वेळेला ह्यांच्याकडून औषध आणलं ते गेल्या रामबाणचं आणि फवारलं, त्यावेळेला लगेच दुसऱ्या दिवशी जे बारीक बारीक असं ठिपकं दिसत होतं ते लगेच जागेवर वाळून गेलं. म्हणजे नवक्रांतीचा बराचसाच फायदा तुम्हाला झाला. चांगला उत्तम फायदा झाला. बाजारात बऱ्याच कंपन्या तेल्याकरता आमचं वापरा, आमचं औषध वापरा, एवढं नेऊन बघा, खात्री करा, असं अनेक कंपनी निघालेल्या आहेत. पण बऱ्याच कंपनीचे औषध आम्ही आणून वापर केला, स्प्रे मारले, पण परिणाम काय दिसून आला नाही. शेवटी तेल यायचा तो येतच होता आतापर्यंत. आणि आम्हाला जाधव साहेब बोवाळीचे त्यांचं गायडिंग मिळालं. त्यांचं गायडिंग मिळाल्यामुळं ज्यावेळेला आम्ही बहार धरला आणि सेटिंगमधनं बाहेर पडलो, त्यावेळेला थोडं थोडं जरा मोठं झालेलं होतं, 100 ग्राम वगैरे. त्यावेळेला तेल आला आणि तेल आल्यानंतर त्यांचं गायडिंग असल्यामुळं लगेच त्यांना दाखवलं आणि त्यांनी हे नवक्रांतीचं असणारं जे लिक्विड आहे, म्हणजे औषध आहे, ते आणून फवारायला सांगितलं. त्याचा वापर आणून लगेचच केला. दुसऱ्या दिवशी बघितलं ती जी तेलावर डाग पडलेली होती जागच्या जागेला वाळले आणि पुढचा याचा तेलही थांबला. आणि असा तेलाचा तेला रामबाणचा वापर करत करत आम्ही आठवड्याला एक असं फवारणी घेतली त्याची. आणि त्याच्यामुळं अजिबात पुन्हा बागेमध्ये कुठे तेल दिसलं.